त्यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला आहे। काही जणांना दुसऱ्यांच्या जेवणात माती कालवण्याची सवयच आहे अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला। तर आता काहीही होणार नसून सरकारकडून राजपत्र निघाल्याचं म्हणत जरांगेंनी ओबीसींच्या बैठकीवर टीका केली। त्यांचा धंदाच येतो त्याचा, कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला। त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही। आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाराला, मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे। त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या, इतकी नियत साफ आहे आमची। तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती कालणारी नियत आमची नाही आहे। मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला। त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे। 1902ची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले, सातारा संस्थांचे सांगितले। विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही। तर मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ ओबीसींची एल्गार यात्रा काढणार आहेत। मराठवाड्यातून ही यात्रा निघेल, लवकरच यात्रेचा तपशील देण्यात येईल अशी माहिती भुजबळांनी दिली। दुसरीकडे लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। यात्रा ओबीसींची आपण काढतो, ओबीसी एल्गारची महाराष्ट्र यात्रा, त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल। चांगलं आहे ना, मग करू द्या ना, मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना, करा म्हणा, का करायचं तुम्हाला? आपण कुठं त्यांना विरोधी लोकशाहीत अधिकारी, ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते, ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते।